अटकेपार झेंडा रोवला हा शब्दप्रयोग आपण अनेकदा मराठीत ऐकतो, पण याचा नक्की अर्थ काय ते बघूया। पूर्वीच्या काळी एक समज होता की भारताची सीमा सिंधू नदीपर्यंत आहे। ही सीमा ओलांडण्यास हिंदू धर्मात परवानगी नव्हती, म्हणूनच आपल्या देशातून कोणी आक्रमक बाहेरच्या देशात हल्ले करण्यासाठी जायचं नाही। भारताच्या सीमेवरच शेवटचं गाव म्हणजे अटक। अटकचा अर्थ होतो अडथळा। अकबर बादशहाने हे नाव दिलं असं म्हणतात। त्यानेच अटक खुर्दमध्ये सिंधू नदीच्या तीरावर या नावाचा किल्ला बांधला। हा किल्ला अफगाणिस्तान मार्गे भारतात येणाऱ्या परकीय आक्रमकांवर आळा घालण्यासाठी उभा करण्यात आला होता। यापूर्वी धर्मपंडितांच्या नियमामुळे कधीही कोणत्या भारतीयाने अटकेच्या पुढे जाण्याचा विचार केला नव्हता। तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे या दोघांच्या नेतृत्वाखाली मराठे पेशव्यांवर चालून गेले, त्यामुळे तैमूरशाह अब्दालीला तिथून पळून लावलं। मराठा साम्राज्याची ध्वजा अटकेपार नेली, तर अतुल्य पराक्रमाची उपमा म्हणून मराठी भाषेत असलेली अटकेपार झेंडे लावले ही म्हण इथेच जन्माला आली।